आणि माझ्या प्रवासामध्ये सगळे हे माझे सोबती. आमच्या शाळेची जी सुरुवात आहे रोजची तीच राष्ट्रगीत, प्रियंबल आणि हीच आमुची प्रार्थना. माणसाने माणसाशी माणसाचं वागणे. म्हणजे माझ्या मुलीला जे प्रश्न पडतात ते इतरांनाही पडतात की तुझा धर्म वगैरे कुठला. तर तुम्ही ज्या पद्धतीने म्हणलात की ही भारतातली मुलं आहेत आणि मला असं वाटतं की माझी शाळा हे त्या भारताचं लघुरूप आहे. आणि म्हणूनच या सगळ्या डायव्हर्सिटीचा मी इथं उपयोग करते ॲक्च्युली. तर त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करूनच मुलांमधल्या ज्या काही आपण ज्या सप्तप्रज्ञा मानतो, अकॅडमिक डेव्हलपमेंट इज नॉट द ओनली एज्युकेशन. मला असं वाटतं की लिहिता येणं, पाढं येणं, वाचता येणं आणि आपली खरं ही चुकीची शिक्षण पद्धती आहे जी आपण आता काही केल्या वगळू शकत नाही आहे. पाठांतरवादी जे काही परीक्षांचं नियोजन असतं, म्हणून आमच्याकडे कुठल्याही स्पर्धांमध्ये सगळी मुलं विनर असतात. सगळी मुलं म्हणजे आम्ही असंच थोडंसं दाखवलं आम्ही बाबा आम्ही स्पर्धा घेणार आहोत. बट मला कालपासून प्रश्न पडला शनिवारपासून की खरं यातले नंबर कोणाचे काढायचे. बिकॉज ईच अँड एव्हरी चाइल्ड इज वन स्टेप अहेड दॅन लास्ट वन. जे प्रत्येकच मुले कालच्यापेक्षा आज पुढे आहे ना. काल ज्या मुलाला वर्गात सुद्धा उभं राहून बोलावंसं वाटत नव्हतं ते आज सगळ्यांसमोर बोलते. म्हणजे हे फक्त मला असं वाटतं की हे फक्त शाळेचंच कॉन्ट्रीब्युशन आहे असं नाही. तर याच्यामध्ये आम्ही एवढ्या वर्षांमध्ये जे पालकांसोबतचं रिलेशन डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे आमच्याकडे आत्ता ज्या विनाताईंनी तुमचं म्हणजे इथं सत्कार केला त्यांनी अक्षरशः टेबलसुद्धा उचलून ठेवले. मला असं वाटतं की दिस इज द अटॅचमेंट. आणि या मॉरल व्हॅल्यूज, हे ह्युमन व्हॅल्यूज ज्या आपल्याला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये गेल्यानंतर एक माणूस म्हणून घडवण्यासाठी त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आज आपण पाहतोय की उच्चपदस्थ व्यक्तीसुद्धा सुखी किंवा आनंदी आहे असं आपण सांगू शकत नाही. म्हणजे खूप साऱ्या स्पर्धांमधून अगदी पहिलीपासून स्पर्धा आहेत, आम्ही पण भाग घेतो. पण ज्यांना ते झेपेल अशाच मुलांचा आम्ही त्यात सहभाग घेतो, खूप फोर्स करत नाही. मला असं वाटतं की मुलांनी आमच्या स्कूलचं टॅगलाईनच आहे की क्रिएटिव्ह लर्निंग विथ हॅपीनेस. मग दॅट क्रिएशन दॅट मे बी एनिवेअर. म्हणजे फक्त क्लासरूममध्येच आहे असं नाही. मी सरळ टीचर्सला सांगते, ऊन वाढले ना, शाळा कमी करून काय करणार आहात तुम्ही, मुलं जाऊन रोडवर खेळणार आहेत उन्हात. सरळ ही झाडं मुलांच्या वाढदिवसानिमित्त लावलेली झाडं आहेत आणि ही जाणीवपूर्वक लावली. तर या सावलीमध्ये बसलो आपण. अगदी स्लॅबच्या घरात पण जेवढं गरम होतं इथे छान वाटतं आणि मस्त एन्जॉय करायचं. लर्निंग अँड टीचिंग प्रोसेस ही एन्जॉय करून शिकण्याची प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये 3H हँड हेड अँड हार्ट असं तिन्ही मन, मेंदूर आणि आपलं मनगट या तीनही गोष्टींचा त्याच्यामध्ये वापर करायचा आहे. तरीसुद्धा या क्रिएशनमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट्समध्ये ही मुलं, माझी मुलं ही पुन्हा बाहेर पडल्यानंतर स्पर्धेच्या कुठल्याही युगामध्ये त्यांनी मागे राहू नये म्हणून आम्ही त्याही गोष्टी तितक्याच जिद्दीने, म्हणजे त्यांचं कम्युनिकेशन असेल, कॉन्फिडन्स असेल, एकमेकांना कोऑपरेशन करण्याची त्यांची पद्धत असेल. म्हणजे मला आवडेल की सेकंडपासून सगळ्या मुलांनी स्वतः प्रोजेक्ट बनवले. सोलर सिस्टीमचं म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन फारच सुंदर आहे. म्हणजे तुमच्यासारखे जर टीचर ऑब्झर्वेशन असणारे आणि जर स्टुडंट्स आम्हाला भेटले तर ही विश्व स्कूल ही फक्त देगलूरपुरती मर्यादित राहणार नाही. आणि आम्हाला सांगायलाही आवडेल की आमच्या हानेगावला पण एक ब्रांच आहे आणि ती फर्स्ट इयर आहे त्याचं. आणि ती पण अगदी खूपच म्हणजे खूप छान चालू आहे. कारण मला असं वाटतं की आमचं जे काही विजन आहे ऑलराऊंड डेव्हलपमेंट करणं मुलांची. स्कूल इज नॉट अ मॅजिक रूम. तुम्हाला असं बऱ्याच ह्याच्यामध्ये होतं इज नॉट पॉसिबल, हे असं नसतं. जादू नाही करत कुठली शाळा. बट त्याच्या आत एखाद्या बीजाच्या आत जर वटवृक्ष होण्याची ताकद असते तर तीच आमच्या मुलांमध्ये ती ताकद आहे की त्यांनी या जगातलं कुठलंही क्षेत्र पुढे चालून ते पादाक्रांत करू शकतात. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात ते मागे नाही राहणार. फक्त गरज आहे तर त्यांच्या इनर स्पिरिटला चालना द्यायची. आणि मला असं वाटतं की माझे शिक्षक आणि आम्ही ते करत आहोत. तुमचं मार्गदर्शन राहू द्यात. विश्व पब्लिक स्कूलचा आजचा जो सायन्स एक्झिबिशनचा प्रोग्राम आहे, कालच मला यसगे सरांचा फोन आला आणि सरांनी सांगितलं की मॅडम उद्या सकाळी 9 वाजता आहे. आणि सरांनी आवर्जून सांगितलं की मॅडम येणार आहेत, भूमे मॅडम येणार आहेत. तर मी 9चा वेळ दिला आहे. मी सरांना म्हणलं सर मी फार तर 9:15 येईल.
आणि मी अटेंड करते असं मला सांगायचं होतं. आणि मला असं वाटलं की मला ॲक्च्युली हे माहिती की आज आई थाळीनंतर कळलं की मॅडमचा पण या कामात फार मोठा आणि चांगला सपोर्ट आहे. मी म्हटलं की ठीक आहे, म्हणजे मला 15-1 मिनिट उशीर झाला तरी चालेल, मॅम करून घेतील असं माझ्या डोक्यात होतं. मी सरांना सकाळी फोन आला तेव्हा तेव्हा सर म्हणले नाही तुम्ही या. आणि सरांनी म्हटल्यासारखं मी सरांना अगोदरपासूनच ओळखायची मूवमेंटमधल्या त्यांच्या कामामुळं. ते आणि माझे मिस्टर चळवळीत सक्रिय होते. मी इथं देगलूरमध्ये ॲज अ CO म्हणून जॉईन झाली. पहिल्याच एक आठवडाभरात महात्मा फुलेंची जयंती होती आणि त्या दरम्यान आम्रपाली मॅमची ओळख झाली. ओळख इन द सेन्स फक्त मी त्यांना ऐकलं, त्यांनी मला ऐकलं. तेव्हाच मला ॲक्च्युली उत्सुकता होती. सरांचं सोशल काम माहिती होतं आणि स्पेशली थोडं सोशल माइंडसेट असल्यामुळे मला फार उत्सुकता वाटली की सर एवढे सोशल आहेत आणि त्यांच्या मिसेस एक शाळा चालवतात किंवा. आणि मी तेव्हा बोलली सरांना, सर मला वेळ मिळत नाही पण मला शाळा बघायला यायचं आहे. ॲक्च्युली योगायोग असं की मला आज येता आलं शाळा बघायला. कारण ॲक्च्युली आत्ता सरांनी म्हटलं असं तर मॅमसारखे सपोर्टर्स आहेत, खंडागळे साहेबांसारखे आहेत. आता इथं फैज सर पण उपस्थित आहेत. मी मागे फैज सरांच्या पण शाळेला भेट दिली आणि मी तिथं भेट दिली असताना तिथंही मला सरांचं आणि त्यांच्या मॅडमचं काम एवढं उत्कृष्टरित्या ते करतात, स्पेशली एवढी मेहनत घेतात त्यातून जाणवलं. आणि त्यामुळंच मला येचगे सरांच्या आणि आम्रपाली मॅडमची शाळा बघायची होती. जेव्हा आम्ही शाळेत एंट्री केली, इवन जो आपला सुरुवातीचा उद्घाटनाचा प्रोग्राम होता, ओपनिंगच जी प्रोग्रामची होती ती एवढी चांगल्या प्रकारे आणि इनोव्हेटिव्ह झाली. रेग्युलर काहीतरी आपण करतो तसं करण्यापेक्षा त्यांनी ॲक्च्युली मला सुरुवातीला कळलं नाही की हे का कलर करायचे, का पेंट करायचे. मी अशी काहीतरी करत म्हणलं काही लिहू का, सायन्स एक्झिबिशन लिहू का, ते म्हणतं काहीच फक्त प्लेन करायचं आहे. जसं जसं आम्ही ते प्लेन करत गेलो एवढं छान तिथलं ते सगळं दिसलं आम्हाला. सायन्स एक्झिबिशन मार्क केलं मुलांनी, एवढं सुंदर होतं ते. ॲक्च्युली आत्ताच सरांनी सांगितलं असं का मला एक गोष्ट आवर्जून उल्लेख करावा वाटेल. खरं तर सरांनीच उल्लेख केला की आमच्याकडे येणारी जी काही मुलं आहेत ती गावखेड्यातून आणि शेतकऱ्यांची मुलं आहेत. खरं तर सर मी आपल्याला मॅमला आणि सर्व पालकांना सांगू इच्छिन, आपण जे म्हणतो किंवा कॉन्स्टिट्यूशनचं पहिलंच आर्टिकल आपण वाचतो, इंडिया दॅट इज भारत. ॲक्च्युली तो इंडिया दॅट इज भारत वी आर सीइंग हेअर. हे जे रायझिंग स्टार्स आहेत आणि इथूनच जे तुमचं आपलं भारताचं भविष्य म्हणतोय. मी सरांना आल्या बघितलं, सुरुवातीला मी सुरुवातीचे 1-2 एक्झिबिशन बघितले. ते चंद्रयानचं एक्झिबिशन करणार मी सरांना म्हणलं, पण सर ही मुलगी म्हणजे एवढी मेहनती आणि ॲक्टिव्ह वाटते मला की तुमचं नाव काढणार तुमच्या शाळेचं, देगलूर शहराचं. ॲक्च्युली ही मुलं घडवायला मी आम्रपाली मॅमला पण म्हटली, मॅम ही पिढी, ही मुलं आहेत, प्रचंड ग्रास्पिंग पॉवर आहे त्यांच्याकडे, प्रचंड एनर्जी आहे, प्रचंड ॲक्टिव्ह आहेत मुलं. आणि आता मॅम आहेत, मॅमही बऱ्याच वेळा म्हणजे बघत असतील त्यांच्याकडे येणाऱ्या लेडीज किंवा त्यांची लहान मुलं बघताना. ही पिढी फार फास्ट आहे आणि प्रचंड लवकर ती पिढी सगळ्याच गोष्टी ॲक्वायर करते. हे सगळं करताना आपल्याला त्यांना काय अपेक्षित आहे ते आपण त्यांना एक ॲटमॉस्फिअर जर देऊ शकलो, आणि शाळेचं काम तेच आहे. फक्त ABCD 1 2 3 4 किंवा ॲकॅडमिक शिकवण्यापेक्षा, मला सरांची शाळा खरं तर आवर्जून तेवढंचसाठी बघायची होती. फक्त ॲकॅडमिक शिकवण्यापेक्षा आपल्याला त्यांना ह्युमन बिईंग्स बनवायचे आहेत. जर तुम्ही ॲकॅडमिक कितीही तुमचा मुलगा मुलगी विद्यार्थी टॉप केला, तो अगदी जगात त्याचं नाव काढेल, तुमचं नाव काढेल, पण त्याच्याकडे ह्युमन व्हॅल्यूज नसतील तर त्याचा तुम्हालाही फायदा नाही, मलाही नाही, त्याला स्वतःलाही नाही. तर हे सगळं जे आपण देतोय, आपण जे इथं इन्व्हायरमेंट देतो मुलांना, जे ॲटमॉस्फिअर देतोय, बरीच मुलं आम्हाला फार छान मराठीतून पण बोलली, इंग्लिश मिडियम असताना पण. आणि सरांनी एक उल्लेख आवर्जून केला, ॲक्च्युली मलाही तो करायला आवडेल, की आम्ही फीस फार कमी घेतो किंवा बराच वेळा आम्ही ते सोडूनही देतो. म्हणूनच म्हणलं मी की तो इंडिया दॅट इज भारत हा मला इथे दिसतो. फक्त हे कमर्शियल दिसत नाही. मी पहिल्यांदाच एंट्री केली, तुमच्या याच्यातच मी पहिली एंट्री केली, पण हे सगळं बघून मला ते जाणवलं. आणि हे जे तुमचं आहे सर ते अपील होणार आहे. तुमचे स्टुडंट्स आहेत, तुमचे पालक आहेत, हे आम्हाला बाहेर लोकांना अपीलिंग आहेत. कारण बऱ्याच वेळा आपण बोलताना किंवा आम्ही प्रशासनात म्हणतो की
आमची जी मोठी मोठी शहर आहेत, ज्या आमच्या मनपा आहेत, नगरपालिका आहेत, तिथं बघताना आम्ही म्हणतो आमच्या मनपा ज्या आहेत त्या इंडिया आहेत, नगरपालिका ते भारत आहेत. म्हणजे आम्ही इथं थोडेसे अजून पुढं जायचे. त्या प्रकारचं जेव्हा आपण बोलतो किंवा म्हणतो ते इथून हे जे बेस आहे आता ह्या मुलांचा आणि इथं यांचं जे धडपडणं आहे, त्यांना जी ही शाळा आकार देते ते फार गरजेचं आहे. आपण बऱ्याच वेळा तुमची माझी मुलं इंग्लिश मिडियमला मराठी मिडियमला टाकताना विचार करतो किंवा मी स्वतःही बऱ्याच वेळा म्हणते की शाळेत किंवा इंग्लिश मिडियम स्पेशली बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला फक्त चमचमीत दिसतात दिसायला किंवा त्या क्वालिटीच्या बेसवर बघू. म्हणजे आता पर्सनली मला कोणावर टीका नाही करायची किंवा अगदी मी यांच्या शाळेत आले म्हणून यांची प्रशंसा पण नाही करायची आहे, पण जे फॅक्ट्स आहेत ते तुम्हाला मला म्हणजे ॲक्सेप्ट करावेच लागतात, वास्तव आपल्याला स्वीकारावंच लागतं. तर ते जे वास्तव आहे खरं काम मूळ काम आम्ही अगदी म्हणतो जिल्हा परिषदेच्या शाळेतून असेल किंवा अशा छोट्या शाळेतून असेल, या ज्या रायझिंग स्टार्स आहेत अगदी हे गरिबीतून आलेले. एका मुलीला मॅडमने विचारलं, बाळा तुझ्या शेतात काय काय पिकते सांग. त्या मुलीने सांगितलं ज्वारी पिकते, गहू पिकतो, तांदूळ पिकतात. आणि तुझ्या शेतात काम कोण करतं, तर ते सांगितलं की माझी आई आणि पप्पा काम करतात. तर हा जो बेस आहे, हा जो मूळ आहे, त्यांच्यासोबत काम करणं, त्यांच्या मुलांना घडवणं हे खरं तर फार मोठं काम आहे. श्रीमंतांच्या मुलांना किंवा जे सर पाहिजे तेवढे किंवा आता आम्ही सर्वसाधारण आमच्यासारख्या मुलांना घडवायचे मोठ्या मोठ्या शाळा कामं करतात कारण त्यांना पाहिजे तेवढी फीस मिळते. पण ज्यांना फीस न मिळतं पण ते काम करायचं आणि त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं आणि मी म्हटल्यासारखं प्लस चांगले ह्युमन व्हॅल्यूज द्यायच्या जी शाळा प्रयत्न करते ती खरं तर फार मी म्हणते महत्त्वाची आहे आपल्या सर्वांसाठी. समाजासाठी पण ते फार महत्त्वाचे आहे कारण आपल्याला फक्त मुलांच्या एज्युकेशनल क्वालिटीज नाही होणार पूर्ण, एक पूर्णत्व समाजाला देशाला येणार नाही. आपल्याला त्याच्यात बाकीच्या क्वालिटीज ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून ज्या लागतील त्याला त्याचं स्वतःचं, त्याच्या घराचं, त्याच्या शाळेचं, त्याच्या समाजाचं जे काय तो देणं लागतो ते त्याला कळलं पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आपण इथून देतोय आणि ही जी चिमुकली आहेत त्या प्रत्येकानं एवढं चांगलं प्रेझेंटेशन केलं. इवन त्याने ओव्हरऑल सगळं टॉपिक्स पण घेतले, वॉटर फिल्टर घेतलं आहे, एनर्जी क्रिएशन घेतलं आहे, सौर ऊर्जेपासूनचं एनर्जी क्रिएशन घेतलं आहे. एकानंतर फार छान प्लॅन सिटी बनवली. मी म्हणलं आम्हाला फार गरज आहे. एस सरकार म्हणले हां यांना जास्त गरज आहे. प्लॅन सिटी कशी असावी हे सगळे जे आहेत सायन्समध्ये घेताना बायोलॉजी पण घेतली. आम्हाला एंट्रन्सलाच एकानं पूर्ण याची सिस्टीम डायजेशन सिस्टीमच दाखवली. इथूनच ही जी आपली मुलं आहेत डॉक्टर बनणार आहेत, इंजिनियर बनणार आहेत, एरोस्पेसमध्ये जाते. पहिली जी मुलगी मला त्यांनी चंद्रयान दाखवली, हे इथूनच हा जो बेस आहे तो इथूनच तयार होणार आहे. आणि या ज्या मुलांना आपण प्रोत्साहन देतोय, त्यांना शिकायला प्रवृत्त करतोय किंवा हे जे आहे मला अगदी सरांच्याच मुलीनं सुरुवातीलाच सांगितलं की हे आमचं हॅपीनेससोबत पण रिलेटेड आहे. मी म्हणत ते फार महत्त्वाचं आहे. तर हे जे सगळं आपण करतोय त्याला फक्त एक एज्युकेशनल किंवा अकॅडमिक बेस न देता प्लस जे गरजेचं आहे ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून आपल्याला सर्वाईव्ह होण्यासाठी बरेच अर्थ सर्वायविंगचे पण प्रोजेक्ट बघितले मी. हे सगळं मुलांना या वयापासून माहिती होणं फार गरजेचं आहे. आत्ता जर मुलं त्या पद्धतीने माहिती करून घेतील, कळेल त्यांना, शिकेल, तर जो उद्याचा नागरिक आहे तो उद्याचा नागरिक आपल्याला जो जसा हवा आहे किंवा देशाला ज्याची गरज आहे ते आपण बनवू शकू. आणि आपण सगळेजण नेहमीच म्हणतो की शिक्षकांचं काम हे पिढ्या घडवण्याचं आहे. तेच मोठं काम शाळा करते, इथले सगळे टीचर्स करतायत. आणि खरंच फार फार सर शुभेच्छा आमच्याकडून तुम्हाला, तुमच्या शाळेला, तुमच्या विद्यार्थ्यांना. आणि हा जो बेस आहे आपलं जो ग्राउंड रियालिटी धरून तुम्ही चालताय आणि या मुलांना घडवण्याचं आणि त्यातला तुमचा आनंद आहे तो फार मोठा आहे. ॲक्च्युली आम्हालाही तोच आनंद फार मोठा वाटतो आणि तुम्हाला आमच्या शुभेच्छा. ॲक्च्युली मी मॅमला बोलताना बोलली, म्हणलं मॅम यांनी सेन्स ऑर्गनचं ज्या मुलीनं हे केलं होतं तिनं जिथं सेन्स ऑर्गन म्हणून टंग दाखवलं तिथं तिनं साल्ट आणि चॉकलेट ठेवलं होतं. म्हणजे एवढा बारीक सारीक गोष्टी मुलींनी केल्यात. सोलार सिस्टीममध्ये करतेवेळी जिथं गुरुग्रह आहे त्याला गॅसचं एक हे दिलं होतं, जिथं अर्थ आहे तिथं, जिथं वॉटरी आहे तिथं याचा ब्ल्यू कलर दिला होता. म्हणजे एवढं मायक्रो ऑब्झर्वेशन मुलांचं, भले त्यांनी आईवडिलांकडून टीचरकडून मदत घेतली असेल पण त्या गोष्टी त्यांना कळतात, हे फार महत्त्वाचं आहे. आम्हाला कुठं 12वी सायन्सला गेलं जे यांना UKG LKGत कळतात त्यांची रेस्पिरेटरी सिस्टीम असेल किंवा ही असेल 12वी सायन्सला गेलं कळली. म्हणजे तेव्हा पण आम्हाला हे काहीतरी वेगळ्या जगात आल्यासारखं वाटायचं.
काय म्हणजे शिकतोय आपण, आणि यांना हे सगळं आता अगदी LKG UKG कळतंय. हे फार महत्त्वाचं आहे. इथून मुलं व्हर्सटाईल बनणार आहेत, त्यांचे व्यक्तिमत्व घडणार आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना तुमचा जो इवन मी माझ्या घरात बोलतानाच परवा मी आणि माझे मिस्टर बोलत होतो की मुलांचा परफॉर्मन्स कशावर डिपेंड असतो. त्याला जे काही त्याचे टीचर असतील, त्याचे मॅम सर जे कोण असतील, ते जेवढ्या चांगल्या प्रकारे त्याला सुरक्षित वातावरण देतील तेवढा त्याचा परफॉर्मन्स वाढतो. म्हणजे हे मला वाटतं सगळ्यांनी आपण स्टुडंट्स असतानाचा पण अनुभव घेतला असेल. आता मी मॅमला बोलताना पण म्हणले की यांचं कॉन्फिडन्स लेवल मॅम इथूनच वाढणार आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत आणि तुम्ही ते जर तुमच्या मुलांना देताय तर सगळ्यात महत्त्वाची तीच गोष्ट आहे. अकॅडमिक तुम्ही आज द्याल, उद्या द्याल, किंवा ते येणारच आहे तुमचा तो म्हणजे हेच तसा आहे. अकॅडमिकच द्यायचं तुमचं प्लॅनच ते आहे, किंवा तुमचा वर्षभराचा टाइम टेबलच तो असतो. पण त्याच्याबरोबर तुम्ही त्यांना एक सुरक्षित वातावरण प्लस त्यांना काय करायचं त्यांच्या पद्धतीनं जेव्हा घेता, मुलांना जेव्हा ते अटॅचमेंट देता, आणि स्पेशली या वयात त्यांना ती गरज असते ती देता, आणि प्लस सरांकडून मॅमकडून तर सोशल डोस पण जात असतील असं अपेक्षित आहे. हे सगळं केल्यामुळं सर्वांगीण नागरिक बनायला फार मदत होईल. आणि मला पण हे सगळं बघितल्याच्यानंतर खरं तर फार छान वाटलं, आणि सरांना आणि मॅडमला खूप खूप शुभेच्छा. आम्ही आमच्याकडून पण वेळोवेळी शक्य असेल तर ॲटलिस्ट भेट देणं, मुलांना हे करणं, किमान प्रेरणा देणं. आणि आम्ही येते वेळी आम्ही मॅमला बोलताना मला तो मुद्दा सांगायला मी विसरली, ॲटलिस्ट मुलांसाठी आम्ही चॉकलेट आणायला विसरलो. खरं तर मुलांनी एवढं चांगलं केलं आहे, त्यांचं कौतुक करायला आम्ही ते विसरलो. नेक्स्ट टाईम येताना आम्ही नक्की तुमच्यासाठी चॉकलेट आणू. आणि तुमच्या सर खरंच दोघांच्याही कामाला आणि शाळेच्या कामाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.